अथांग समुद्राच्या गहिराईमध्ये जिथे सूर्याची किरणही नव्हते पोचत तिथे वसलेलं होतं एक मोठं राज्य, अटलांटिस. हे राज्य एका साधारण स्थानसारखं नव्हतं. तिथे असणारी भिंत मोतींसारखी चमकत होती. पाण्यामध्ये नाचत असणारे इंद्रधनुष्यसारखी मच्छी जीवनातलं संगीत रचत होती. या राज्यामध्ये शासन करत होते राजा ऑलियस आणि राणी मेलोडिया, जी लवकरच आई बनणार होती. काय गोष्ट आहे राणी, तू खूपच सुंदर दिसत अरे आहेस. सोडा, माझी तारीफ केल्याशिवाय तुमचा तर दिवसच नाही जात. ते तर आहे, तर याच्यामध्ये काही वाईट तर नाहीये ना? आता राहू द्या. तसं तुम्हाला आज कामापासनं वेळ कसा मिळाला? अरे वेळ कुठे आहे, हे तर मी आपल्या कामापासून लढून झगडून तुझ्यासाठी आणि मुलांसाठी वेळ काढलाय, ताकी तुला कुठल्या गोष्टीची कमी न जाणवेल. चला, चांगली गोष्ट आहे. होणाऱ्या बाळासाठी तरी तुम्ही कामापासनं वेळ तरी काढलात. अरे ही तर फक्त सुरुवात आहे. आता पुढे पुढे बघत जा, मी तुला तक्रारीचा एकही मौका देणारच नाही. येणाऱ्या बाळाच्या आनंदामध्ये राणी आणि राजा दोघंही मग्न होते. पण येणाऱ्या संघर्षाचा त्यांना जराही अनुभव नव्हता. खरं तर खूप वर्षापासून अटलांटिक्सवर शार्क राजाचा सावली मंडरावत होतं. शार्क राज एक क्रूर समुद्री डाकू होता, जो सर्वांना आपलं अधीन आणण्याचं स्वप्न बघत होता. त्याचे डोळे अटलांटिसच्या राज्यावर होते. असं ऐकलंय की राजा ओरलियसला मुलगा होणार आहे. चांगली गोष्ट आहे. आता राजासोबतच राजकुमाराचा पत्ता सुद्धा मी माझ्या हाताने कापेल. क्रूर शार्कला आता मेलोडीचं गर्भवती असण्याची बातमी कळली होती. आणि शेवटी तो दिवस आला होता जेव्हा सर्वच काही नष्ट झालं होतं. राणी मेलोडीला आता खूप त्रास व्हायला लागलेला. आता राजाचा जन्म होणारच होता. तेव्हाच अटलांटिसच्या सीमेवरती खतरेची घंटी वाजली. महाराज, महाराज, शार्क राजने आपल्यावर हमला केलाय आणि त्याच्या पहिल्या वारानेच आपली अर्ध्यापेक्षा जास्त सेना मारली गेलीये. काय? राणीची सुरक्षा जरा जास्त कडक ठेवा. हो महाराज. सैनिक महाराजांच्या आदेशावरती राणीच्या कक्षकडे जातच होता तेव्हा, महाराज, खुशखबरी आहे. महाराणीने राजकुमारला जन्म दिला आहे. दासीचं बोलणं ऐकून राजा ऑलिव्हियस आता खुश होता. तो लगेचच राणीच्या कक्षमध्ये जातो आणि त्याने राजकुमाराला आपल्या गोदीत उचललं. तेव्हाच किल्ल्यावरती जोरजोरात आक्रमण चालू झाले आणि ऑलिव्हियसला समजून आलं की आता धावणं आणि लढणं हे शक्य नव्हतं. मला माफ कर बाळा, पण आता तुला काय जावं लागेल? हे तुम्ही काय बोलताय? तेच जे खरं आहे. शार्क राजने आपल्याला चारीकडून घेरलेलं आहे. आपली अर्ध्यापेक्षा जास्त सेना गेलेली आहे. तुला काय वाटलं, शार्क राज जर इथे आला आहे तो फक्त तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी आलाय? नाही, तो या राज्यावरती राज्य करायला आलाय आणि त्याच्यामध्ये येणारं प्रत्येक संकटाला तो संपवून टाकेल आणि आपल्या मुलाला पण तो नाही सोडणार. नाही, असं नका बोलू. मी ह्याच्याशिवाय कसं राहू शकेन? माझ्या बोलण्याला समज मेलोडिया, आपला मुलगा आपल्या विनाच सुरक्षित आहे. सैनिक, सैनिक, राजकुमाराला मागच्या दरवाजाने घेऊन पळून जा. हो महाराज. हे घे राजकुमाराला. आमच्या घराण्याची निशाणी, निळा क्रिस्टल. मी तुझी प्रत्येक संकटात रक्षा करेल. तुला जावं लागेल बाळा, पण लक्षात ठेव, तू या राज्याची आशा आहेस. हे राज्य तुझी वाट बघत आहे. आणि अशा प्रकारे राजा आणि राणीने आपल्या राजकुमारला भारी मनाने विदा केलं. दुसऱ्या दिवशी पृथ्वीकडच्या एक छोट्याशा तटीय गावामध्ये मच्छी मारणारा गोपाल आपल्या छोट्याशा नावमध्ये बसून मच्छी मारायला निघाला होता. तो एक सरळ, विनम्र आणि एकमेव व्यक्ती होता. त्याची बायको खूप वर्षाआधीच निघून गेली होती आणि तो आता एकटाच जीवन व्यतीत करत होता. चला, आजचा दिवस तर खूपच चांगला दिसत आहे. चांगली गोष्ट आहे. तेवढ्यातच त्याला अचानक एका मुलाच्या रडण्याची आवाज येतो. अरे, हे बाळाच्या रडण्याचा आवाज कुठून येत गोपाल आहे? आपली नाव सोडून किनाऱ्याकडे जातो. त्याने तिथे बघितलं की एका किनाऱ्यावरती छोट्याशा टोकरीमध्ये खूप सुंदर आणि आकर्षक मुलगा कोणीतरी त्या टोकरीमध्ये सोडून गेलं होतं आणि तो बाळ खूप रडत होता. अरे, एवढ्या चांगल्या बाळाला सोडून कोणी कसं जाऊ शकतं?
नाही नाही, असं रडत नाही बाळा. गोपाल खाली बसला आणि त्याने त्या बाळाला आपल्या कुशीत घेतलं. पण तेवढ्यातच तो मुलगा जोरजोरात रडायला लागला. बिचारा गोपाल, तो स्वतःहून खूप प्रयत्न करत होता आणि शेवटी तो चूपच नव्हता होत. नाही नाही, तू तर खूप गोड मुलगा आहेस ना. अरे देवा, हा तर शांत व्हायचं नावच घेत नाहीये. तेवढ्यातच आकाशामध्ये खूप काळे आभाळ आले. वीज कडकडायला लागली आणि हवाही जोरात यायला लागली आणि थोड्या क्षणातच जोरात पाऊस यायला लागला. ज्याला बघून गोपाल अजूनच घाबरला. तो मुलाला घेऊन उठणारच होता तेवढ्यातच समुद्रातून एक मोठीशी लाट त्याच्या जवळ आली आणि त्या लाटेने बाळाच्या पायाला स्पर्श केला आणि तेवढ्यातच चमत्कार होतो. त्या लाटेच्या स्पर्शने तो बाळ एकदमच शांत होतो आणि पाऊसही थांबतो. समुद्राच्या लाटांच्या स्पर्शाने तर हा शांत तेवढ्यातच झाला. अचानक गोपालच्या चेहऱ्यावरती काहीतरी चमकतं. त्याने बघितलं, त्याच्या गळ्यामध्ये एक निळ्या कलरचा क्रिस्टल होता. त्याला बघून तो समजला की हा एक साधारण मुलगा नाही आहे. अरे हे काय, निळा क्रिस्टल? असं वाटतंय हा काही साधा मुलगा नाहीये. पण याला इथे कोण सोडून गेलं असेल? जाऊ दे, जे पण असेल, जोपर्यंत तुला कोणी वापस घेऊन जायला येत नाही तोपर्यंत तू माझा मुलगा आहेस. माझा मुलगा नीर. शेवटी समुद्राच्या राजाला एक सहारा मिळाला होता. गोपाल त्या बाळाला लगेचच त्याला आपल्या घरी घेऊन येतो आणि त्याला आता मोठ्या प्रेमाने तो वागवायला लागला. बघताच बघता वेळ निघून जाते आणि नीर खूप मोठा होतो आणि सोबतच त्याची शक्तीही वाढायला लागली. ए हुर्रे, हे घ्या, मी चाललो. अरे रे, लक्ष दे नीर. मी ठीक आहे बाबा. हो पण आरामाने. समुद्रामध्ये मोठे मासे असतात, त्यांना काय घाबरायचं, ते तर माझे मित्र आणि आहेत. बस, नीरची ही गोष्ट सगळ्यांपासून त्याला वेगळं बनवत होती. नीर फक्त समुद्रामध्ये पोहतच नव्हता, तर शार्क आणि डॉल्फिन सोबत मैत्री सुद्धा करायचा. त्यांच्यासोबत त्या समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या उड्या सुद्धा मारायच्या. समुद्रासोबत खेळायचा. त्याला असं वाटायचं की समुद्रासोबत त्याचं खूप गहिरं नातं आहे. माझं आजचं काम पूर्ण झालं. अरे वा, आज तर तू खूप मासे पकडले. खूप छान बाळा. चल आता घरी जाऊया. गोपाल सर्व मच्छी त्याच्या टोकरीमध्ये टाकून तिथून निघतो. तेवढ्यातच अरे बाळा, काय झालं? चल, त्या समुद्राकडे काय बघत आहेस? काही नाही बाबा, पण काय माहिती, जेव्हा पण मी समुद्रातून पोहून घरी जायला निघतो तेव्हा असं वाटतं की मला कोणीतरी बोलवत आहे, आवाज देत आहे. नीरचं बोलणं ऐकून गोपाल खूप हैराण होतो. पण थोड्या वेळातच त्याने त्या गोष्टींना दुर्लक्ष केलं. त्याला असं वाटलं की ते नीरचं आवाज होतं. पण आता गोपालला कुठे माहिती होतं की नीरच्या डोक्यावरती असणारा प्रचंड मोठा त्रास आता तो परत त्याच्याकडे येणार होता. शेवटी मी अटलांटिसला मिळवलंच. पण एवढे वर्ष निघून गेल्यानंतर सुद्धा मला सुखच भेटत नाहीये. का? मला माहित आहे तो आजही जिवंत आहे. तो जिवंत आहे. या अटलांटिसचा खरा वारीस. तुमचा त्रास मला माहित आहे, पण तुमच्याकडे अजूनही वेळ आहे आणि तुम्ही त्याला रस्त्यामधून काढू शकता. मी आता त्याला बघू इच्छितो, आत्ता, याच क्षणाला. राजाचं बोलणं ऐकून त्या दूतने आपला हात त्या जादुई बॉलवरती ठेवले आणि चमत्कार झाला आणि शार्क राजला त्या काचेच्या गोळ्यामध्ये नीरची परछाई दिसली आणि त्याला बघताच तो ओरडला आणि लगेचच त्याने आपल्या सर्वात जास्त विश्वासू आणि साहसी जासूसला नीरला संपवण्यासाठी पाठवलं. तेच दुसरीकडे नीर आपल्या घराची सफाई करत होता. तर तेवढ्यातच त्याला त्या पेटीमध्ये तो निळा क्रिस्टल मिळाला, जो कधी त्या राजाने त्याला दिला होता. अरे हे काय, निळं क्रिस्टल? हे इथं कसं आलं? आणि बाबांनी मला याबद्दल कधी काही सांगितलं का नाही? शेवटी नीरला ते निळा क्रिस्टल मिळालं आणि जसंच त्याने त्याच्यावरती हात फिरवला, त्या क्रिस्टलमधून निळा धुवा बाहेर आला आणि ते धुवा त्या एका परीमध्ये बदलून गेला, ज्याला बघून नीर घाबरतो. अरे हे काय होतंय? हा धूर्त माणसामध्ये बदलतोय. वाचवा, मला कोणीतरी वाचवा. ओरडायची गरज नाही आहे. मी एवढी पण भीतीदायक नाही आहे राजकुमार. काय?
राजकुमारी, एक मिनिट, तू बोलू शकते? आणि तू कोण आहेस? आणि तुझे एवढे मोठे पंख काय? आणि मी कोण आहे? एकत्र एवढे प्रश्न नका विचारू. मी घाबरून जाईल. आणि राहिली गोष्ट तुमची, तर मी खरं बोलते. तुम्ही राजकुमार आहात. ऑलियसचे राजकुमार, जे आजपर्यंत गुमनामीमध्ये जगत होते, ज्याचे राज्य आजही ऑलियस शोधतोय. काय? ऑर्लियसचा राजकुमार? नियाचं गोष्ट ऐकून नीर हक्काबक्का होऊन जातो आणि वर्षांपासून लपलेलं सत्य आता त्याच्या समोर आलं होतं. चला, आजचं काम तर झालं. नीर, नीर, बाळा जरा बाहेर येऊन माझं सामान तर आत घेऊन जा. नीर, नीर, अरे हा उत्तर का देत नाहीये? नीर. बिचारा गोपाल संध्याकाळी कामावरनं परत येताना जेव्हा नीरचा आवाज नाही ऐकत, तेव्हा तो घाबरून घराच्या आतमध्ये जातो. आणि आतमध्ये जाऊन तो बघतो की नीरच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि तो चुपचाप गोपालकडे बघत होता. आणि त्याच्या बाजूला एक मुलगी उभी होती आणि ज्याला बघून गोपाल चकित होतो. नीर, नीर, काय झालं माझ्या बाळा? आणि हे कोण आहे? माझं नाव निया आहे. मी एक जलपरी आहे. काय? जलपरी? आणि हे कसं शक्य आहे? बाबा, मी सांगतो. नीरच्या आवाजाची गंभीरता ऐकून गोपाल शांत होतो आणि त्याचं बोलणं शांततेने ऐकतो. नीरने सर्व काही सांगितलं होतं की तो कोण आहे, कुठून आला आहे आणि त्याचं खरं घर कुठे आहे. हे सर्व ऐकून गोपाल खूप घाबरतो आणि भावूक होतो. काय? तू अटलांटिसचा राजकुमार आहेस? हो, हे खरं आहे बाबा. आणि मी तुला काहीही बोलायची गरज नाहीये. मला माहिती आहे की आता तुझी गरज तिथे जास्त आहे, जे की तुझं खरं घर आहे. ज्या क्षणाला मी तुला माझ्या हातात घेतलं होतं, तेव्हाच मला कळालं होतं की एक दिवस येईल की जेव्हा तुला जावं लागेल. आणि आज तोच दिवस आहे. मी तुला थांबवणार नाही. जा माझ्या बाळा, जा तुझ्या घरी जा. आणि ज्याने तुझं आयुष्य बर्बाद केलं, त्याला एक चांगला धडा शिकव. जा माझ्या बाळा. हो बाबा. गोपालचं बोलणं ऐकूनच नीर आपल्या वापसीच्या प्रवासावरती निघून जातो आणि बघताच बघता त्या समुद्राच्या आतमध्ये जातो. समुद्राच्या मधोमध जाताच निया आपली जादुई छडी बाहेर काढते आणि एक सुरंग बनवते. आणि त्या सुरंगमधून काही क्षणातच दोघंजण हजारो मील आतमध्ये अटलांटिसमध्ये पोहोचून जातात, जिथे सर्व दुःखी आहेस. पण आता हा क्षण दुःखात राहण्याचा नाही आहे. तू काहीतरी मकसदने इथे आला आहेस. तुला ते पूर्ण करायचे आहे. आणि आता आपल्या राज्याला त्या दानवापासून मुक्त करायचं आहे. हो, मला माहिती आहे की मी इथे का आहे. चला आता कामाला लागूया. पण कोणतंही काम सुरू करण्याच्या आधी मला तुला कोणाशी भेटवायचं आहे. अटलांटिस परत आल्यानंतर नीर पूर्ण उत्साहाने आपलं काम सुरू करायला बघत होता, ज्यामध्ये त्याला राज्याच्या जुने सैनिक आणि वफादारांचा साथ मिळाला. राजाचे वफादारांनो, तुम्ही जे मला काम सोपवलं होतं ते मी आज पूर्ण केलंय. आणि आज या राज्याचा असली वारीस नीर परत आला आहे. सैनिकने नियाचं बोलणं ऐकूनच जसंच मागे वळून बघितलं, तो भावूक होऊन जातो आणि रडायला लागतो. शेवटी माझी मेहनत रंगात आली. तुम्ही परत आलात. तुम्ही खरंच परत आलात. मला माफ करा, पण तुम्ही आहात कोण? मी तर इथे कोणालाच नाही ओळखत. मी तोच आहे ज्याने राजाच्या आदेशाने समुद्राच्या पलीकडे माणसांच्या मध्ये सोडलं होतं. तसं तर मला तुमच्या सोबत राहायला पाहिजे होतं, पण तेव्हा समुद्रामध्ये महायुद्ध चालू झालं होतं. मला राज्य आणि राणीची चिंता चालू झाली होती. त्यामुळेच मी तिथे एका मासेमाऱ्याला बघून तुम्हाला तिथेच सोडून दिलं होतं. पण माझं दुर्भाग्य बघा, मी राजा आणि राणीला नाही वाचवू शकलो. काय? हो राजकुमार, आता ते दोघं या
जगात नाहीये. तेव्हापासून आजपर्यंत मी शार्क राजाला वाचून इथे गुप्त सेना बनवली आहे, जी वेळ आल्यानंतर शार्क राजच्या राज्याला तुडवून टाकेल. आणि बघा, आज वर्षांच्या या तपस्येने माझी सेना तयार आहे. फक्त या सेनाला एकच वाट बघत होते, तुमच्या येण्याची. पण नियाने ती पण वाट बघणं बंद केलं. तुम्ही इतक्या वर्षापासून एवढा संयम आणि निष्ठा दाखवली, ती खरंच खूप चांगली आहे. मी तुमचा आभारी असेल. तसं तर युद्ध करायची माझी इच्छा नाही आहे, पण शांतीसाठी मला युद्ध करावं लागलं तर मी तयार आहे. पूर्ण राज्यामध्ये सांगा की ते तयार होऊन जा, कारण की आता खरं महायुद्ध चालू नीरच्या होणार आहे. आल्याने आता अटलांटिसमध्ये विद्रोहाचा आवाज वाजायला लागला. जे कोणी आता शार्क राजाच्या आतावनी घाबरलेले होते त्यांनी सुद्धा आज बगावत चालू केली. लोकांनी शार्क राजाचे चिन्ह मिटवायचं चालू केलं. त्याच्या बनवलेल्या नियमांचा उल्लंघनही चालू झाला, ज्याने कारण शार्क राजा आता रागावलेला होता. हो, तर एक राजकुमार जो एका मासेमाऱ्यासोबत राहिला, तो मला येऊन टक्कर देणार? किती भोळा आहे तो. त्याला माहिती नाहीये की त्याचा सामना कोणासोबत आहे. मी शार्क आहे, शार्क राज. मी त्याला माझ्या सिंहासनापर्यंत नाही पोहोचू आता देणार. आक्रोश दोन्हीकडे बरोबर होता. नीर आणि जुन्या सैनिकांनी आपले कवच बाहेर काढले आणि सागर दलमध्ये लपलेले सगळे अस्त्र बाहेर आलेत. नीरला त्याच्या पूर्वजांचं त्रिशूल सोपलं, त्रिनेत्र, जे असं एक शस्त्र होतं. हे असं एक शस्त्र होतं जे कोणत्याही गोष्टीला भेदून त्याचे 4 तुकडे करू शकत होता. सोबतच त्याच्या सेनामध्ये मोठे मोठे सैनिकही सामील झाले, जसे की महाकाय, ऑक्टोपस, विशाल कासव आणि नील नाग असे मोठे ताकदवर समुद्र प्राणी. ते सर्व आज नील सोबत होते, ज्याच्या समोर शार्क राजाचा टिकणं नामुमकिन होतं. आणि बघता बघताच युद्धाचा दिवसही आला. महायुद्ध अटलांटिसच्या ठीक बाहेर नीलसर नावाच्या मैदानावरती झालं, जिथे पाण्याची धारा एकमेकांशी टकरावत होती. शार्क आणि नील एकमेकांच्या समोर होते सैनिकांसोबत. शेवटी आपण आता एक दुसऱ्यांसमोर आलोच आहे. पण हे युद्ध चालू व्हायच्या आधी मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो, हे राज्य माझं नाही, आपलं सगळ्यांचं आहे. तुम्ही सगळे माझे आहात आणि मी तुमचा. वर्षांपासून ज्या शत्रूने आपल्या ह्या पवित्र राज्याला आपल्या क्रूरतेने अपवित्र केलं होतं, आता त्याच्या अत्याचारांचा उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच सोबत राहा आणि शांतीच्या या युद्धाची सुरुवात करा. नीरचा घोषणा होताच सगळे सैनिक एकमेकांवशी तुटून पडले. शार्क राजने आपले हजारो सैनिक तिकडे पाठवले. शार्क योद्धा, खेकडा सैनिक. पण वर्षाच्या दुःखांमध्ये आणि जुन्या सैनिकांच्या समोर पीडित असणाऱ्या लोकांसमोर शार्क राजाचे सैनिक हे कमजोर पडत होते. शेवटी सगळं हे काय होत आहे? माझे सैनिक त्या 2 कवडीच्या मुलासमोर हारतायत कस काय? हा नवीन इतिहासाचा नवीन राजा आहे शार्क राज. त्याला टक्कर देणं एवढं सोपं नाही. नीरचं बोलणं ऐकून शार्क राजा हा रागात येतो आणि शेवटी तो मैदानात येतो. त्याच्या डोळ्यामध्ये आक्रोश होता आणि हातामध्ये होता काल शंख. तो असा एक शंख होता जो पाण्यामध्ये जहर घोलू शकत होता. शार्क राज बघत होता की नीर आपल्या त्रिशूलने दुश्मनांना भेदत होता आणि त्यांच्यावर तो भारी पडत होता. तेवढ्यातच तू कोणीही असशील, तुझा अंत आज निश्चित आहे. शार्क राजने काल शंख वाजवायला चालू केला आणि मोठी गोष्ट झाली आणि त्या काल शंखामधून निळ्या कलरचं विष बाहेर यायला लागलं आणि काही क्षणातच ते विष पूर्ण समुद्रात मिसळायला लागलं, ज्यामुळे नीरचे सैनिक हे कमजोर पडायला लागले आणि मरायला लागले. पण शार्क राज त्याच्या सैनिकांवरती तो काहीच असर नव्हता करत. नाही, असं नाही होऊ शकत. तू आमच्याकडून जिंकू नाही शकत. शार्क राज नाही जिंकू शकत. मी असं होऊच नाही देणार. तेवढ्यातच अचानक निया तिथे येते आणि तिने आपली जादुई छडी फिरवून ते सगळं विष तिच्या छडीमध्ये घेतलं, ज्यामुळे नीर आणि नीरचे सैनिक वाचतात. नाही, असं नाही होऊ शकत. क्षमा करा शार्क राज, पण ही वेळ ओरडण्याची नाही, पळून जाण्याची आहे.
नीर आपल्यापेक्षा जास्त ताकदवर आहे. त्यामुळेच आता लढण्यापेक्षा पळणंच चांगलं असेल. दूतचं बोलणं ऐकून शार्क राज विचारत होतो आणि काही क्षण न घालवता तो तिथून पळत जातो. तेवढ्यातच नीर आपला त्रिशूल उचलतो आणि जोरात ओरडतो, समुद्र माझा आहे आणि मी त्याचा. जो याचं संतुलन बिघडवेल तो नाही वाचणार. नीरने पूर्ण ताकद लावून ते त्रिशूल शार्क राजाच्या जवळ पाठवलं आणि चमत्कारच झाला. नीरचं त्रिशूल पाण्याच्या पूर्ण लाटांना भेदून अखेरकार त्या शार्क राजाच्या छातीमध्ये घुसतो आणि शार्क राजाचा नाश होतो. मी करून दाखवलं. आपण जिंकलो साथीदारांनो, आपण शेवटी जिंकलो. नीरचं बोलणं ऐकून सर्व आनंदित होतात. शार्क राजाची हरलेली सेना नीरच्या सेनामध्ये सामील होते. सोबतच शार्क राजाचा दूतही. अखेरकार शार्क राजाचं आतंक संपलं होतं आणि अटलांटिसला आपला स्वतःचा